तथागत गौतम बुद्धाच्या चरणी नतमस्तक होतो। आज बौद्ध पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघ आहे त्यांना पण वंदन करतो। जमलेले सर्व बांधवांना मुलींनी आणि मातांनो, खऱ्या अर्थानं पत्रिका घरी तुम्ही घेऊन गेले तेव्हा मी नव्हतो, पण जेव्हा पत्रिका मी वाचली तेव्हा 5 मिनिटं हे समजलं की आपल्याला निमंत्रण दिलं कोणी। आणि जेव्हा या बौद्ध विहारामध्ये मी आलो तेव्हा खरंच मनापासून आनंद वाटला। आणि मला मुलांनी सांगितलं की आम्ही जयंतीमध्ये कोणता विजय वगैरे न लावता त्या पैशातून या ठिकाणी सभागृहाचं काम केलेलं आहे। मी तुमच्या या कामाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आपला आदर्श या ठिकाणी सगळ्यांनी घेतला पाहिजे, कारण कर्नाटकाचं नुसतं आज या 4 भिंती आणि खिडक्या नाही आहे। आज या बौद्ध विहारातून या नाला कुणावर खऱ्या अर्थानं संस्कार होणारे ते संस्कार अतिशय महत्त्वाचे। खऱ्या अर्थानं त्यांना आपला धर्म समजला पाहिजे। त्यासाठी या समाजाचा वापर निश्चित या ठिकाणी केला पाहिजे। बहुत राजकारण आपल्याबद्दल काय करतं त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही, आपलं काम प्रामाणिक असलं पाहिजे। तर ज्या वेळेस खऱ्या अर्थानं संघर्ष मित्रमंडळ नाव आहे तुमच्या, जेव्हा संघर्ष करायची वेळ रात्री 3 वाजता आली त्यावेळेस मी तुमच्या सोबत खंबीरपणे उभं होतो। आणि या नंतरच्या काळात सुद्धा ज्या ज्या ठिकाणी हे अतिशय स्वतः तुम्हाला गरज पडत तिथं फक्त माझ्यापर्यंत तुम्ही कळवा की या ठिकाणी तुमची गरज आहे, आपण यावर त्या ठिकाणी जाती मी स्वतः हजर झाल्याशिवाय राहणार नाही। आणि निश्चित काम करत असताना आम्ही ज्या पदावर बसतो ज्या खुर्चीवर आम्ही आज बसतो ते खऱ्या अर्थानं परमपूज्य वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे बसतो। कारण मी माझे वडील गिरणी कामगार होते, मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून या ठिकाणी आलेलो आहे। आणि प्रस्थापित राजकारणाला टक्कर देणं असतं, जर घटनेमध्ये जर उल्लेख नसतं तर कदाचित तुमच्या आमच्यासारखा माणूस या ठिकाणी मोठा झाला नसता। त्यामुळे त्यांचे जे अनंत कोटी उपकार आपल्याला उपकार कधी आपण फेडू शकत नाही, परंतु त्या समाजासाठी काम करणं हा आपला खरा कर्तव्याचा भाग आहे। आणि ते कर्तव्य निश्चित आपण या ठिकाणी करत आहोत। मी परत एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। आणि खऱ्या अर्थानं हे जे सामाजिक उपक्रम संघर्ष मित्र मंडळाने हातात घेतलेला आहे, आज एक बौद्ध विहार झाले, परत आजूबाजूचे जेवढे जे बौद्ध विहार त्या सगळीकडे पण अशा पद्धतीने काम केलं पाहिजे। आणि ज्या ज्या ठिकाणी मी सांगितलं ना की नुसतं भाषण करताना देणार नाही, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला माझ्या ज्या पण पद्धतीची गरज असेल जे काही माझ्याकडे सगळं तुमच्यासाठी मी उपलब्ध करून दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो। मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल संघर्ष मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, आमचे वयाने मोठे मार्गदर्शक सरदारी साहेबांचं, सगळ्यांचं सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। उत्सव समितीच्या वतीने प्रियदर्शी इंदिरानगर या ठिकाणी मायावती बुद्ध प्रतिष्ठान व संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने चालू वर्षी पुन्हा वर्षी न करता सर्व एकत्र मुलं एकत्र येऊशनी या ठिकाणी कुठलाही डीजे न लावता मायावती बुद्ध प्रतिष्ठानच्या वतीने व संघर्ष मित्रांच्या वतीने मायावती बुद्धाराचं सुशोभीकरण केलं। त्याचबरोबर आज तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सर्व गोडी गोंदाने राहणाऱ्या सलम वस्तीमध्ये सर्व लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत। आनंदाने या ठिकाणी बुद्ध जयंतीची मिरवणूक काढून शनी आजच्या दिनी सुधाकर विषय या कुटुंबाने महिला मंडळाच्या वतीने या ठिकाणी तथागत बुद्धाची मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती या ठिकाणी दान केलेली आहे। या ठिकाणी सर्व लोक जमा झाले। आता जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे। आपण याला त्याबद्दल धन्यवाद देतो। यांनी पण आज भेट दिली, त्यांनी त्यांचा सत्कार करून मागणी पण केली, त्यांच्याकडे काय आश्वासन दिलं? या ठिकाणी त्यांना आम्ही सांगितलं की आमच्या बुद्धविहाराला जे लागेल ते पेवर ब्लॉक आणि बाजूची एक भिंत आहे ती बांधून द्यावी। त्यांनी क्षणामध्येच विलंब न करता आमच्या मागणीला मान दिला। या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी धन्यवाद देतो। कुणाल दांडगे या ठिकाणी त्यांच्याकडे गेले होते आणि त्यांनी या ठिकाणी आम्हाला मान दिले उद्देशाने मागणी मान्य करण्याचे। या निमित्ताने उपासक उपासिकांना काय आवाहन करणार? मी उपासांना एवढंच आव्हान करणार आहे की या वर्षीप्रमाणे
चालू वर्षी पुढील वर्षी DJ न वाजवता अशाच पद्धतीनं समाजानं एकत्र जाऊन आंबेडकरांची आणि बुद्धाची जयंती साजरी करावी, DJ मुक्त जयंती व्हावी अशी मी जनतेकडून अपेक्षा बाळगतो. या ठिकाणी या 150 जयंती उत्सव समितीला DJ न लावता या ठिकाणी प्रियदर्शनी इंदिरानगरमध्ये आमचे वरिष्ठ मार्गदर्शक भिमारे बाबा आणि तसेच अण्णा दाभाडे बाबा यांचा मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी ह्यावेळेस जयंती आणि ढोल गाजा न करता आपलं बुद्धविहार जे बुद्धविहारामधून बाबासाहेबांचे विचार गौतम बुद्धांचे विचार घरोघरी गेले पाहिजे, लोकांच्या डोक्यामध्ये गेले पाहिजे, जेणेकरून आपल्या समाजाचं एक हे होईल, रूपांतर होईल चांगल्या याच्यामध्ये. त्याच हिशोबाने या ठिकाणी आम्ही संघर्ष मित्र मंडळातर्फे एकत्रित येऊन 2-2.5 लाख रुपये या बुद्धविहाराला रिनोव्हेशन करण्यासाठी लावले आणि ह्या ठिकाणी आज बुद्ध पौर्णिमेच्या अनुषंगाने सुधाकर भिसे बाबा यांच्यातर्फे बुद्ध मूर्तीचे स्थापन करण्यात आले. त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद करतो. आणि आज तुम्ही काही पारितोषिक पण मुलांना, छोट्या मुलांना वितरित केले. कोणत्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये किती पारितोषिक दिले? 14 एप्रिल निमित्त आम्ही या ठिकाणी काही क्रीडाच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या, जसे की निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, अशा विविध साऱ्या संगीत खुर्च्या अशा विविध स्पर्धा होत्या. त्या विविध स्पर्धा आयोजित केल्यानंतर त्यांना काय पारितोषिक द्यावं त्यासाठी आमच्या मित्रमंडळातर्फे आम्ही एकूण 30 ते 40 हजाराचे या ठिकाणी काही बुक्स, त्याच्यानंतर कंपॉस, पेन आणि काही मेडल आणि सर्टिफिकेट वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. ते आयोजित केल्याच्यानंतर मूळ मार्गदर्शक म्हणजे आमचे आदरणीय खंडारे बाबा यांच्यातर्फे आणि मान्य जिल्ह्याचे महापौर, उपमहापौर राजेंद्र भाऊ जंजाळ यांच्या हस्ते आम्ही वाटप करण्यात आलं. उपमहापौर राजेंद्र जंजाळ पण आले होते. काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून? या जिल्ह्याचे उपमहापौर राजेंद्र भाऊ जंजाळ हे धडाडीचे नेतृत्व आहे, युवा नेतृत्व आहे. त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आम्हाला बुद्धविहारासाठी, आता आम्ही स्वखर्चाने इथं रिनोव्हेशन केलं, पण बाहेरील जे खाली गच्चीचं आणि खुर्च्या, त्याच्यानंतर इथं नाल्याचा जो प्रश्न उद्भवत आहे तो त्यांनी दूर केला पाहिजे आणि इथं त्यांनी गट्टू वगैरे आम्हाला दिले पाहिजे. संघर्ष मित्रमंडळाने जो पायंडा पाळला आहे शांतीचा, DJ न वाजवता, गाजा न करता, एक मुलांना वेगळा संदेश जावं, हे संघर्ष युद्धाच्या वतीनं जनजागृती इतर ठिकाणी करणार का तुम्ही? हो, 100% आम्ही जनजागृती करणार. येणाऱ्या काळामध्ये संघर्ष मित्रमंडळ हे एका बुद्धविहारापुरतं स्थापित न राहता येणाऱ्या काळामध्ये सगळे जेवढे बुद्धविहार आहे तिथं वंदना होत नाही, जिथं असं रिनोव्हेशनचं काम आहे त्या ठिकाणी रिनोव्हेशनचं काम करण्यासाठी आम्ही तात्पुरतं का होईना सुरुवात केलेली आहे. त्याच अनुषंगाने आता धडाडीचं काम करून येणाऱ्या काळामध्ये गौतम बुद्धांचा विचार या समाजामध्ये आम्हाला हे करायचं आहे, पोहोचवायचं आहे.